राम राम मंडळी, आजच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सुशील शहाणे तुमचं खूप खूप स्वागत करतो. काही दिवसांपूर्वी आम्ही सिंदखेड राजा या ऐतिहासिक गावाला भेट दिली व त्यावेळी माझ्यासोबत होते शुभम शहाणे, कृष्णा शहाणे आणि दादा शेडुते. तर आम्ही सिंदखेड राजा या गावी गेलो. त्या ठिकाणी अनेक वास्तूंना भेट दिली व त्याविषयी थोडीफार माहिती सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला आहे. तर तो तुम्ही हा पहा. थांबा, तुम्हाला सांगायचंच राहिलं. सेलू ते सिंदखेड राजा असा प्रवास आम्ही यशवंतीने म्हणजे माझ्या लाडक्या अल्टोने केला. तर मित्रांनो, सिंदखेड राजा हे गाव गाठलेले आहे आणि या ठिकाणी आम्हाला येण्यासाठी 2-2.5 तास एवढा वेळ लागलेला आहे. पाठीमागे पाहू शकता जिजाऊ सृष्टी आहे आणि असे सांगितले जाते की याच ठिकाणी जिजाऊ घोडा चालवायला शिकल्या होत्या. तर पाहूया आपण जिजाऊ सृष्टी कशी आहे. चला मग. मोती तलाव या ऐतिहासिक वास्तूच्या अगदी शेजारी जिजाऊ सृष्टी ही सुंदर वास्तू बनवलेली आहे. जिजाऊ सृष्टी या ठिकाणी जिजाऊंची 20 फूट उंचीची भव्य अशी मूर्ती असून त्या शेजारीच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. जिजाऊ सृष्टी येथे पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. जिजाऊ सृष्टीला भेट दिल्यानंतर आम्ही यशवंतीची स्टेअरिंग रामेश्वर मंदिरच्या दिशेने वळवली. रामेश्वर मंदिर हे हेमाडपंथी असून या ठिकाणी अतिशय सुंदर कोरीवकाम पाहावयास मिळते. रामेश्वर मंदिराची स्थापत्य रचना अनोखीच. या ठिकाणी अनेक महादेवाच्या पिंडी असून शांतता अप्रतिम आहे. रेणू रना रना लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या शेजारीच हे मंदिर आहे व सिंदखेड राजा या गावाच्या प्राचीनत्वाचे हे साक्ष देते. रेणू रना रना निळकंठेश्वर मंदिर परिसरात आलेलो आहे. या ठिकाणी सुंदर अशी बारव आहे आणि बारवे शेजारीच निळकंठेश्वर मंदिर आहे. पाहू आपण हे ठिकाण कसे आहे. तर मग चला. नीलकंठेश्वर मंदिर हे इतर वास्तूप्रमाणे प्राचीन आहे व याचे बांधकामे विटामधील असून याच्या अनोख्या स्थापत्य रचनेमुळे हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे.
या मंदिराची स्थापत्य रचना खूपच निराळी आहे. विटामध्ये बांधलेले असे स्थापत्य खूप कमी प्रमाणात आढळते. या दुर्मिळ वास्तुशैलीने माझ्या मनावर भुरळच घातली. या मंदिरामध्ये चपेटदान हनुमानाची मूर्ती असून गर्भगृहामध्ये महादेवाची पिंड आहे. निळकंठेश्वर मंदिरासमोर भली मोठी तलावा एवढी बारव आहे. ही बारव राजेराव जगदेवराव जाधव यांनी बांधली असे सांगितले जाते. ही बारव 23 चौरस मीटर एवढी असून 28 उतरत्या पायऱ्याने बांधलेली आहे व 9 मीटर खोल आहे. निळकंठेश्वर मंदिराला भेट दिली व या अनोख्या स्थापत्याच्या आम्ही प्रेमातच पडलो. पुढे आम्ही चांदणी तलाव पाहण्याचा निर्णय घेतला. या चांदणी तलावाच्या मधोमध आपल्याला जलमहल पाहावयास मिळते. उत्तम स्थापत्याचा हा नमुना लखोजीराव जाधव यांचे बंधू जगदेवराव जाधव यांनी निर्मिला असून आपल्या प्राचीनत्वाची साक्ष देत ही वास्तू आजही मोठ्या थाटात या ठिकाणी उभी आहे. सिंदखेड राजा येथील शासकीय विश्रामगृहाच्या पूर्व बाजूस सजना बारव तर पश्चिम बाजूस चांदणी तलाव ही वास्तू आहे. त्या काळात शेतीच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी या तलावाची निर्मिती केली असावी. सिंचनाच्या पाण्याची गरज भागविण्याच्या हेतूने या तलावाची निर्मिती केली असावी. या तलावाबद्दल गावकऱ्यांनी मला एक स्टोरी सांगितलेली आहे. 16व्या शतकाच्या शेवटी हे तलाव बांधला होता. जाधव घराण्यातील लोक मध्यरात्री त्या ठिकाणी बसून तलावामध्ये पाहायचे. त्यावेळी वरचं चांदणं या तलावामध्ये विखुरल्या जायचं आणि अप्रतिम असं दृश्य दिसायचं. त्यामुळं कदाचित या तलावाला चांदणी तलाव हे नाव मिळाले असेल. आहे ना भारी स्टोरी. या गोष्टीवर लाईक करून टाका, शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका. कळलं ना? निवांत वेळ घालवण्यासाठी ही उत्तम जागा असून पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खूपच सुंदर वातावरण असते. या तलावाबद्दल आणखी एक गोष्ट अशीही सांगितली जाते की
या तलावामधील जलमहल किंवा चांदणी महल या वास्तूचा उपयोग गुप्त चर्चा करण्यासाठी केला जात असावा. चांदणी तलावामध्ये हा जो जलमहल आहे ना, याची बांधणी दुमजली असून याचा खालचा मजला हा दगडी चिऱ्याचा वापर करून बांधलेला आहे, तर वरचा मजला हा विटांमध्ये बांधलेला आहे. आम्ही या वास्तूला भेट दिली व या वास्तूचा वापर कशा प्रकारे केला जात असेल, या ठिकाणी पोहोचण्यासाठी नाव, बोट, होडी किंवा इतर काय वापरले जात असेल, ही वास्तू बांधण्याचा विचार मनात कसा आला असेल, अशा अनेक विषयावर आम्ही या ठिकाणी चर्चा केली. त्यावेळी या तलावाच्या अनेक अवताराचे आम्हाला दर्शन झाले. एखाद्या वास्तूचा किती विविध पद्धतीने वापर करता येऊ शकतो याचा सुरेख नमुना म्हणजे चांदणी तलाव. अनेक गुप्त चर्चांमध्ये महत्वाची भूमिका निभावणारी ही वास्तू आपल्या शेवटच्या घटिका मोजत आहे. या वास्तूस नवसंजीवनी देण्याची गरज आहे असे मला वाटते. चांदणी तलावच्या अगदी शेजारीच सजना बारव आहे. या दोन वास्तूच्या मध्ये शासकीय विश्रामगृह आहे. चांदणी तलाव पाहिले आणि आमची पावले सजना बारवच्या दिशेने वळाली. अतिशय सुंदर व शिल्पजडित अशी ही बारव आहे. पण दुर्दैव एवढेच की पाणी दूषित झालेले आहे आणि पाण्याच्या बॉटल्स वगैरे इथे टाकलेले आहेत. असा कचरा केलेला आहे. हा अनमोल ठेवा जपला गेला पाहिजे. तुम्ही जर एखाद्या पर्यटन ठिकाणाला भेट देत असाल तर असं काही करू नका. हे आपलं वैभव आहे आणि हे आपण जपलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे होईल असे की आपल्या वैभवशाली इतिहासाची जाण पुढील पिढीस राहील असे मला वाटते. तर या गोष्टीची नोंद तुम्ही घ्या आणि असा कचरा वगैरे करत जाऊ नका. एवढंच माझ्या चॅनलतर्फे मी तुम्हाला संदेश देईल. दगडी चिऱ्यांचा वापर करून बांधलेली ही बारव अतिशय सुंदर आहे व या बारवेचा काही भाग विटांमध्ये बांधलेला आहे. या ठिकाणी इतिहासात बैलाच्या मदतीने मोट चालवली जात असे. चिरेबंदी बांधणी असलेली ही वास्तू 9.90 मीटर व्यासाची असून
या वास्तूची खोली ही 13.70 मीटर एवढी आहे. या विहिरीच्या अगदी बाजूलाच विटांचा वापर करून एक इमारत बांधलेली आहे. दुर्दैव एवढेच की ही इमारत इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. पुरातत्व खात्याने डागडुजी करून या वास्तूस जीवनदान द्यावे असे मला वाटते. सजना बारव ही ऐतिहासिक वास्तू देखील पुरातत्व खात्याने संरक्षित केली आहे, पण वाटत नाही मला ही संरक्षित केलेली आहे. या ठिकाणी भरपूर नासधूस झालेली आहे आणि कचरा वगैरे पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. पुरातत्व खात्याचं काही लक्ष या ठिकाणी दिसत नाही, फक्त हा एवढा बोर्डच आहे. तर मित्रांनो, चिरेबंदी असणारी ही सजना बारव तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये तुम्ही कळू शकता. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सजना बारव नंतर आम्ही शिल्पजडित अशा पुतळा बारवच्या दिशेने मार्गस्थ झालो व या शिल्पनगरीत आम्ही हरवून गेलो. भल्या पहाटे साखर झोपीमध्ये एखादे सुंदर स्वप्न पडावे, अगदी तसाच हा अनुभव होता. ही बारव 11व्या शतकातील असावी असा अंदाज या विषयातील तज्ञ लोकांचा आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली असली तरी देखील मूर्तीवरील हावभाव व अनेक कथा आपल्या मनावर छाप पाडतात. रना रना रनु नजरिया लागे नहीं कहीं ओ नजरिया लागे नहीं कहीं और. कदाचित या बारवेच्या भिंतींवर या मूर्त्या कोरलेल्या आहेत, म्हणून या बारवेस पुतळा बारव हे नाव मिळाले असावे. ही वास्तू बनवण्यासाठी कয়েक वर्ष गेली असतील, मेहनतही लागली असेल. ज्यांनी कोणी या उद्ध्वस्त केल्या असतील किंवा उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिला असेल, त्यांच्या मनात हा भाव का आला नसेल. या शिल्पनगरीमध्ये आम्ही दाखल झालो. शिल्पकाराने कष्टाने व अपत्यप्रेमाने निर्मिलेली ही वास्तू पाहून आम्ही थक्क झालो. या कलाकृती आपल्याशी मूकपणे बोलतात. त्यांच्या बंद ओठातून उमटणारे निस्तब्ध बोल आपल्या कानात गुंजत राहतात. गर्भरेशमी वस्त्राची सळसळ आपल्याला जाणवते. नुपुराचे छनछन, काकणाचे किनकिन आणि दमदार लयीतील पावलांचा पैराव. सगळं काय उमजतं समजतं, फक्त हे सर्व जाणणारं मन हवंय. पाषाणातून साधल्या जाणाऱ्या या संवादाचे बोट पकडून आपण कलावैभवाच्या या नगरीत हरवून जातो. निर्जीवतेतून सजीव होणारी ही कला आपल्याला संमोहून टाकते.
या बारवेस 4 प्रवेशद्वार असून काही आधारस्तंभांवर छत पेरलेले होते, तर छताचा काही भाग सूर्यप्रकाश आत यावा म्हणून मोकळा होता, असे काही अभ्यासकांचे मत आहे. उद्ध्वस्त होऊनही आपले सौंदर्य जपणाऱ्या या बारवेला आम्ही भेट दिली. या बारवेने माझ्या मनामध्ये एक वेगळीच जागा निर्माण केली. पुढे आम्ही मोती तलाव या वास्तूच्या जवळ आलो. जालना रोडवर सिंदखेड राजा या गावापासून 2-3 किलोमीटर अंतरावर हे सुंदर ठिकाण स्थित आहे. हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. बघायचे तुम्हाला? एडिटर लाव रे ते व्हिडिओ. प्राचीन स्मारके, पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष आदी नियम 1960 अन्वये हे स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. जो कोणी सदर संरक्षित वास्तूचा नाश करेल, काढून घेईल, त्याचे नुकसान करेल, त्यात फेरफार करेल, ते खराब करेल, तो वरील आदी नियमानुसार 3 महिने कारावास किंवा 5,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्हीसही पात्र असेल. तर मित्रांनो, आम्ही गेल्या वर्षी या ठिकाणाला भेट दिली, त्यावेळी पाण्याची पातळी इथपर्यंत होती. आम्ही या ठिकाणी उभा टाकून शूट घेतला होता. आज घटिकेला पाणी हे खूप खोलावर गेले आहे. पाण्याची पातळी खूप घटलेली आहे आणि या पाण्यामध्ये अशी एवढाली माशी आत्ता इथं आली होती. आम्हाला बघून अशी पळून गेली. तिला काय वाटलं काय माहीत, आम्ही कापून गिपून खातोत का काय, असं कुठं असते का. आणि एक काळी घेण्याची गरज आहे की या इथं का नाही अशा भेगा आहेत, याच्यामध्ये किडे वगैरे असू शकतात, चावू शकतात. त्यामुळं थोडी काळजी घ्या या ठिकाणी भेट दिली तर. पुढे पाहू आपण ही वास्तू कशी आहे. चला. त्या काळात सिंचनाच्या पाण्याची गरज भागविण्याच्या हेतूने ही भव्य वास्तू बांधली असावी. पाण्याच्या मधोमध आपला भगवा मानाने फडकत आहे आणि ते पाहून एकदम भारी वाटते. मावळतीचा सूर्य पाहण्यासाठी ही अतिशय उत्तम जागा आहे असं मी म्हणेल. इथून खाली जायचा प्रयत्न केला त्या आधी, जाणं झालं नाही. त्यानंतर परत गेलो खाली. त्यावेळेस खाली जायची इच्छा होत नव्हती अक्षरशः, कारण की एवढी भीती वाटत होती की पाय अक्षरशः थरथर कापत होते. आणि खाली गेल्यानंतर बघितलं तर ह्या बाजूनी खाली इथे रूम आहे, ह्या रूममध्ये यायला रस्ता आहे आणि तिकडच्या साईडने पण पायऱ्यात खाली उतरायला. हा तलाव जगदेवराव जाधव यांनी बांधला असून त्या काळी ही वास्तू उभारण्यासाठी 6 लाख रुपये एवढा खर्च आला होता.
सध्या आपण जमिनीपासून एक मजला खाली आहोत आणि अजून एक मजला खाली आहे. आपण पहिल्या वेळेस आलो होतो त्यावेळेस पण जाण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेस भरपूर अंधार होता. आज थोडा उजेड दिसत आहे, तर जाण्याचा प्रयत्न करू. तर मग चला. टॉर्च दे रे, टॉर्च दे ना ती. चल ना, काय तुला काय सध्या आपण सगळ्यात खालच्या मजल्यावर आहोत आणि येथे वरतून बॉटल वगैरे टाकून भरपूर असा कचरा झालेला आहे आणि येथे उग्र असा वास येत आहे. सिंदखेड राजा या गावातील दुष्काळावर मात करण्यासाठी ही वास्तू उभारली असून आज देखील सिंदखेड राजा या शहराला पाणी पुरवठा याच तलावातून होतो. कसले डेंजर होते ना आपले पूर्वज. दगडी चिऱ्यांचा बांधकाम करून हा छोटासा एक डॅमच बनवलेला आहे आणि त्या शेजारी ही महल सदृश्य वास्तू. खरंच हॅट्स ऑफ आहे या गोष्टीला. तर आहे ना अप्रतिम मोती तलाव. तर तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का हिंदू राजाची सर्वात मोठी समाधी कुठे आहे? आज आपण अशाच एका समाधीला भेट देणार आहोत. ती समाधी म्हणजे राजे लखोजीराव जाधवांची समाधी, जी समाधी सिंदखेड राजा या गावी स्थित आहे. तर पाहूया आपण ही समाधी कशी आहे. महाराष्ट्रात शिवकाळापूर्वीच्या सरदारांच्या अशा मोठ्या समाधी वास्तू खूप कमी प्रमाणात आहेत. सध्याला जे काही दिसते ते फक्त विरगळी व चौथरे आहेत. शिल्पकारीने समृद्ध अशा मोठ्या समाधी वास्तू सहसा दिसत नाहीत. ही वास्तू पूर्वाभिमुख असून द्वार शाखेवर अनेक वादक तसेच काही मूर्त्या कोरलेल्या आहेत. याशिवाय या वास्तूला उत्तर व दक्षिण दिशेला 2 लहान दरवाजे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ असणारे हे ठिकाण राजे लखोजीराव जाधव यांचे वतनदारीचे प्रमुख ठिकाण होते. लखोजीराव जाधव व त्यांची 3 मुले यांचा निजामाने देवगिरी किल्ल्यावर दगाबाजीने खून केला होता. रामेश्वर मंदिर शेजारी ही समाधी स्थित असून या परिसरामध्ये अनेक समाध्या आहेत.
या वास्तूच्या मध्यभागी लखोजीराव जाधव यांची समाधी असून 4 कोपऱ्यामध्ये 4 अन्य समाध्या आहेत व अनेक भग्न मूर्त्या या ठिकाणी पाहावयास मिळतात. ही वास्तू 50 चौरस फूट असून 45 फूट उंच आहे व या इमारतीचे छत 24 कमानींनी तोललेले आहे. 1630 ते 1640च्या दरम्यान लखोजीराव जाधव यांचे बंधू जगदेवराव जाधव यांनी या समाधीचे बांधकाम केले असे सांगितले जाते. पाठीमागे पाहू शकता या समाधीचे डागडुजीचे काम चालू आहे आणि प्रत्येक प्राचीन वास्तू जर याप्रमाणे रिपेअर होत राहिली तर मला वाटतंय अशा अनेक वास्तूंना नवसंजीवनी मिळेल व आपल्या पुढच्या पिढीला इतिहास ओळखीचा होईल. तर अशी आहे ही भव्य समाधी. या ठिकाणी इतिहासातील एक महामानव चिरविश्रांती घेत आहे. राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीचे दर्शन घेतले व पुढे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असणाऱ्या राजवाड्यात आम्ही आलो. अतिशय भव्य अशी ही वास्तू तुम्ही हे बघा. राजवाड्याच्या परिसरात प्रवेश करताच दोन्ही बाजूला झाडे लावलेली आहेत आणि या ठिकाणी राजमाता जिजाऊंचा भव्य असा पुतळा आहे. राजवाड्याचे प्रवेशद्वार हे दगडी असून उत्तराभिमुख आहे व प्रवेशद्वारावर दगडामधील नारळाचे वैशिष्ट्यपूर्ण तोरण आहे. प्रवेशद्वार 3 मजली असून खाली देवड्या, त्यावर नगारखाना व त्यावर संरक्षित भिंत असणारा सज्जा अशी मराठा शैलीतील दरवाजाची रचना आहे. त्यात काळात नगारखान्यात चौघडे वाजत असत. प्रवेशद्वारातून प्रवेश करताच भव्य असा नगारखाना लागतो. प्रवेशद्वारातून आत प्रवेशल्यास समोर हे जे दगडी बांधकाम केलेली वास्तू आहे याला राणीवासा किंवा निवासाची जागा असे म्हणतात. या चौरसाकृती भागाखाली तळघर आहे. पाठीमागे ही जी वास्तू दिसते या वास्तूला दरबारी महल असे म्हणतात.
पाठीमागच्या खांबामधील या खांबामध्ये तुम्हाला थोडाफार फरक जाणवत असेल. कदाचित हे जे खांब आहेत हे ऊन वाऱ्याचा सामना करून या अवस्थेत आले असते. सध्या आपण तळघरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी भरपूर अशा रूम आहेत. कदाचित त्या काळामध्ये या ठिकाणी धान्य साठवले जात असावे. तळघरामध्ये हवा खेळती राहावी म्हणून असे झरोके तयार करून ठेवलेले आहेत. भारी. राजवाड्यामध्ये स्वच्छता ही अप्रतिम आहे व भरपूर मोठ्या प्रमाणात नारळाची झाडे पाहायला मिळतात. राजवाड्याच्या नैऋत्येस असलेल्या माळसा महलामध्ये 12 जानेवारी 1598 रोजी जिजाऊंचा जन्म झाला व ही घटना उज्ज्वल भविष्याची नांदी होती. राजवाड्याच्या नैऋत्येस असलेल्या माळसा महलात राजमाता जिजाऊंचा जन्म झाला. 12 जानेवारी 1598 रोजी राजमाता जिजाऊंचा जन्म याच ठिकाणी झाला. जिजाऊंचा जन्म म्हाळसाबाईंच्या पोटी हेमलंबी नाम संवत्सर शके 15 पौष शुद्ध पौर्णिमा सूर्योदयावेळी 6च्या सुमारास झाला व ही घटना उज्ज्वल भविष्याची नांदी होती. इसवी सन 1576 साली राजे लखोजी जाधव हे सिंदखेड राजा येथे देशमुख म्हणून स्थायिक झाले. पूर्वी ते निजाम दरबारी पंचहजारी मनसबदार होते. अशा प्रकारे आम्ही संपूर्ण सिंदखेड राजाचे पर्यटन केले. यात एखादे ठिकाण राहिले असल्यास कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.